एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की ती सरकारची जमीन आहे, ती विकता येत नाही. दुसरीकडे व्यवहार झाला असं म्हणतंय. तिसरीकडे तहसीलदार म्हणतोय की त्याच्यावर मी सहीच केली नाही. दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे. एकीकडे 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी आहे. मागणी आज येते 6 कोटीची. का बनाना रिपब्लिक यार. सरकार चालवतंय कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे. तर ह्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? मग व्यवहार झालाय का नाही झालाय? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली. मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली. मग नक्की झालंय तरी काय? याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं, की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात.